नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत 20 तारीख आहे आणि आवक पण चांगल्या प्रकारची आहे. 10,000 ते 12,000 कट्टे आज बाजार समितीमध्ये आवक आहे. पण आज काही कारणास्तव कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतचे लिलाव होणार नाहीत. तर व्हिडिओ बनवण्यामागचा एकच उद्देश की सर्व शेतकरी बांधवांनी जे काही हळद शेतीमाल आहेत ते NCDEXच्या डब्याच्या रेटमध्ये विकल्या जात नाहीत. तर विकल्या जात नाहीत ते आपण कुणाला दोषी नाही ठरवू शकत. कारण विचार केला तर आवक ही मोठ्या प्रमाणात वाढली होती. आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळं बाजारभाव कमी झाले. कारण जास्त प्रमाणात सप्लाय होता आणि डिमांड कमी होती. तर सप्लाय जास्त असल्यामुळं आणि डिमांड कमी असल्यामुळं बाजारभाव कमी झाले. NCDEXचा जर विचार केला तर डब्बा जो म्हणतात तो 16,000च्या वर आहे. एक 17,000च्या जवळपास डब्बा आजच्या डेटला ट्रेड करत आहे. तरी पण हळदीचे जे बाजारभाव आहेत ते फिजिकलीमध्ये जी चांगल्या प्रकारची काडी आहे ती 14,500 14,000 ते 15,000पर्यंत जात आहे. आणि जर गठ्ठ्याचा विचार केला तर गठ्ठा चांगल्या क्वालिटीचा पॉलिश असलेला गठ्ठा 14,000पर्यंत जात आहे आणि एक मिडियम क्वालिटीचा गठ्ठा चांगला पॉलिश असलेला 13,500पर्यंत विकत आहे. तर शेतकरी बांधवांनो, आपण कुठल्याही प्रणालीला दोष देऊ शकत नाहीत. विचार केला तर NCDEXला पण आपण दोष देणं चुकीचं आहे. कारण शेतकरी बांधवांनो, यामध्ये आपण शेतकरी बांधवांची पण थोडीफार चूक आहे. कारण सर्व शेतकरी बांधवांनी एकदाच माल बाजारामध्ये आणला. एक उदाहरण झालं तर वसमतमध्ये 5,000 कट्ट्याचं व्यवस्थितरित्या बीट होतं दररोज. जर त्या ठिकाणी जर 10,000 कट्टे आले तर त्या ठिकाणी बाजारभाव थोडा कमी होण्याचे चान्सेस आहेतच. कारण जर आवक जास्त असेल आणि डिमांड कमी असेल तर बाजारभाव तुटणारच आहे. ही गोष्ट तेवढीच खरी आहे. तर शेतकरी बांधवांनो, शेती माल जो आपला हळद आहे तर तो विकण्याची सर्व शेतकरी बांधवांनी गडबड करू नये. आणि शेतीमाल जो आहे आपला हळद तो विकताना टप्प्याटप्प्यामध्ये विका. कारण टप्प्याटप्प्यामध्ये जर तुम्ही हळद शेतीमाल विकला तर त्याचा फायदा पण होईल आणि जो बाजारभाव पडत आहे तो बाजारभाव एकदाच पडणार पण नाही. जर आज विचार केला तर वसमतमध्ये आज आवक पाहिली तर 10,000 ते 12,000 कट्ट्याचं अरायवल आहे. तुम्ही पाहू शकता संपूर्ण हॉलमध्ये टोटल कट्टे पडलेले आहेत आणि हे कट्ट्यावर बीट आहे. म्हणजे 50 कट्टे 60 कट्टे जरी असला लॉट तर त्याचं एका कट्ट्यावर बीट होणार आहे. आणि हे इतकी जर आवक असेल जास्त तर बाजारभाव तुटणारच आहेत. आणि या अगोदर पण मी व्हिडिओमध्ये शेतकरी बांधवांना सांगितलेलं आहे की शेतकरी बांधवांनी हळद शेतीमाल गडबडीने किंवा ज्या वेळेस आवक जास्त आहे ती आवक संपेपर्यंत विकू नये. थोडा वेळ वेट करावं. कारण भरपूर शेतीमाल जास्त असल्यामुळं आताच्या स्टेजला बाजारभाव कमी आहेत. पण शेतकरी बांधवांनी थोडा वेट केला आणि थोडे दिवस जर आवक कमी होईपर्यंत जर माल ठेवला हळद शेतीमाल तर शेतकरी बांधवांना हळदीला बाजारभाव मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि खरोखरच डब्याच्या तुलनेनुसार हळद शेतीमाल विकल्या जात नाही आहे. ती पण एक गोष्ट होत आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की हळदीचं जे काही आवक जास्त येण्याचं प्रमाण आहे ते कमी झाल्याशिवाय हळदीचे बाजारभाव वाढू शकत नाहीत. त्यामुळं शेतकरी बांधवांनो, माल विकते वेळेस आपला टप्प्याटप्प्यामध्ये हळद शेतीमाल विकावा. किंवा ज्या शेतकरी बांधवांना हळद शेतीमाल ठेवणं शक्य आहे त्या शेतकरी बांधवांनी थोडा वेळ वेट करावा आणि काही दिवसानंतरच हळद विकावी ही विनंती. तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. जय जवान जय किसान.